त्रिशरण पंचशी, विधायक पंचशी आणि बुद्ध पूजा. त्यानंतर आनापानसाठी या गाण्याचा सराव करणार आहोत. त्रिशरण पंचशी. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. विधायक पंचशी एक साथ. मैत्रीपूर्ण कर्म करू मी माझे शरीर शुद्ध करतो. मुक्तास्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो. शांती, संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो. नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करतो. स्मृती सुस्पष्ट आणि गदित घेऊन मी माझे मन शुद्ध करतो. ते म्हणजे बाबासाहेबांच्या विविध पैलूंवर या ठिकाणी अभ्यास घेण्यात यावा. खरं तर प्रज्ञासूर्यांच्या त्या सूर्यकिरणांवर काय आपण बोलणार, परंतु तरी सुद्धा हा धाडसी प्रयत्न आपण करीत आहोत की बाबासाहेबांना समजून घेण्याचा जण काही आपण प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, खरं तर मी असं म्हणेन की प्रज्ञासूर्याचे जे काही किरण आहेत ते समस्त विश्वाला उजळून टाकण्यासाठी जणू काही ह्या पृथ्वीवर आलेले आहेत. आणि या प्रत्येक किरणांचा जर आपण विचार केला तर एकही किरण असा नाही की जेणेकरून त्याच्यातनं समस्त मानव जातीला प्रकाशमान होणार नाही. तर हे बाबासाहेबांचे जणू काही प्रकाश किरण जे आहे आणि तेच म्हणजे बाबासाहेबांचे विविध असे पैलू जे आहेत. तर त्या प्रत्येक पैलूंचा आपण खऱ्या अर्थाने आपण विचार करणार आहोत की
जरी आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ह्या अथक परिश्रमाने आपण आज या स्थितीपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. कारण आपल्या सर्वांनाच कल्पना आहे मित्रांनो, कारण की आपलं पूर्वश्रमीचं जे आयुष्य होतं ते जर आपल्याला जे जास्त आठवत नसेल किंवा आपण त्याचा अनुभव जास्त घेतला नसेल, परंतु आजही खेडेगावांमध्ये जाऊन किंवा आपल्यापेक्षा वडीलधारी मंडळी असतील, आपले वडील असतील, आजोबा असतील किंवा पंजोबाई जरी असतील, त्यांना विचारून पहा की भूतकाळामधले आपल्या समाजाची अवस्था काय होती आणि मग त्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी या प्रज्ञासूर्याने आपल्या प्रकाशमान किरणांनी आपल्याला उजळून टाकलेला आहे. तर त्याच्याविषयी जाणून घेण्याचा आपण केवळ हा प्रयत्न करीत आहोत. आपण खरं तर एवढे मोठे नाही की बाबासाहेबांच्या ह्या प्रत्येक किरणांवर खूप काही बोलू शकू, परंतु आपल्याला जे काही समजलं उमजलं ते आपल्या चिंतनातून आपल्या बंधू आणि भगिनींसमोर ते प्रस्तुत करण्याचा जणू काही हा प्रयत्न आहे. तर मित्रांनो, खरं तर मागील 2 आठवड्यांपूर्वी 2 प्रवचनं याच्यावर झालेली आहेत आणि आज मी आपल्यासमोर माझ्या चिंतनातून काही गोष्टी मांडणार आहेत. कदाचित ते आपल्याला पटतीलच असे नाही, तर तरीसुद्धा मला जे काही समजलं उमजलं किंवा माझ्या अभ्यासातून जे काही मी वाचलेलं आहे तर त्याच्या मार्फत किंवा माझ्या चिंतनातून मी आपल्यासमोर ही गोष्ट सांगू इच्छितो. आजचा माझा विषय मी असं ठरवलं होतं की बाबासाहेबांचं म्हणजे बाबासाहेबांचा एक विशेष असा गुण, विशेष असा जो पैलू आहे तो अतिशय महत्त्वाचा आपल्या सर्वांसाठी आहे, तो म्हणजे धर्मचिकित्सक बाबासाहेब. मित्रांनो, खरं तर अनेक पैलू बाबासाहेबांचे जे आहेत त्याच्यापैकी एक धर्मचिकित्सा हा अतिशय महत्त्वाचा गुण आहे की ज्याचे अनुभव आपण सुद्धा घेत आहोत आता पण. कारण कुठलीही गोष्ट चिकित्सेशिवाय केली तर ती लयास जात असते, परंतु बाबासाहेब असं एक व्यक्तिमत्व होतं की कुठलीही गोष्ट हे चिकित्सेविना ते करत नव्हते. जरी त्यांनी खूप विद्या संपादन केली होती, अनेक डिग्र्या बाबासाहेबांकडे होत्या, आपल्याला सर्वांना माहिती की जगामध्ये एकमेव विद्वान असे गृहस्थ किंवा समस्त तळागाळातल्या लोकांसाठी आदर्श असं स्थान म्हणजे बाबासाहेब. आणि ते ज्यावेळी चिकित्सा करतात खऱ्या अर्थाने ते जरी विद्येचे डॉक्टर होते पण तरी सुद्धा ते मनाचे सुद्धा डॉक्टर होते. आणि त्यांनी हाच विचार केला की आता माझ्या समाजासाठी काय महत्वाचं आहे आणि त्यामुळे त्यांनी जणूही धर्मचिकित्सेला सुरुवात केली होती. कारण तो त्यांचा लहानपणापासूनचा अनुभव पाठीशी होता. ज्या धर्मामध्ये ते जन्माला आलेले होते त्या धर्माने त्यांना दिलेल्या यातना ते विसरू शकत नव्हते. आणि मित्रांनो, खरं तर ह्याच गोष्टीमुळे बाबासाहेबांना ह्या गोष्टीची चिकित्सा करणं अतिशय गरजेचं वाटलं. कारण मी एवढा विभूषित असून, जगामधला एकमेव असा विद्वान असून, माझी एवढी विद्वत्ता असून, मी अनेक भाषांचा जाणकार आहे, मी अनेक पुस्तकांचा लेखक आहे, एवढंच नव्हे तर मी एवढा उच्च विद्या विभूषित असून माझ्या वाटेला ज्या या धर्माने ज्या काही अहितक अशा गोष्टी टाकल्या त्या मी कशा सहन केल्या असतील. परंतु वर्षानुवर्षे हजारो वर्ष माझा जो समाज या धर्मामध्ये चिचपत पडलेला आहे, त्याला या धर्माने अनेक यातना दिलेल्या आहेत. तर या धर्माविषयी खरोखर त्यांनी खूप चिकित्सा केली. कारण त्यांना चिंता होती आपल्या तळागाळातल्या बंधू आणि भगिनींची, समस्त जण काही तळागाळातल्या समाजाची. कारण त्यांना माहिती होतं की मला जेवढ्या यातना होत आहेत किंवा मी जे काही दुःख भोगलेलं आहे ह्या धर्मामध्ये राहून ते यांच्या वाटेला अनेक वर्षांपासून, हजारो वर्षांपासून आहे, तर याच्यातनं त्यांची मुक्तता कशी करावी. मित्रांनो, जर एखाद्या रोग्याला औषध द्यायचं असेल तर त्याच्यावर अनेक लॅबमध्ये चिकित्सा होत असते आणि योग्य असं औषध त्या रोग्यासाठी ते तयार करत असतात. तसंच बाबासाहेबांनी ह्या विश्वामधल्या सर्व धर्मांची चिकित्सा केली. आपल्याला ते गोष्टी माहितीच आहेत की त्यांनी ख्रिश्चन धर्माची चिकित्सा केली, इस्लाम धर्माची चिकित्सा केली आणि या हिंदू धर्माने त्यांना अतिशय यातना दिल्या होत्या त्या धर्माचा सुद्धा त्यांनी चिकित्सकपणे अभ्यास केला.
आणि तौलनिक अभ्यास करत असताना त्यांच्या अशा लक्षात आलं की ह्या विश्वातला एकही धर्म असा नाही की तो माणसाला माणूस म्हणून संबोधणार आहे. आणि त्याच्यासाठी चिकित्सा करत करत ते शेवटी आले तथागताच्या बुद्ध धर्माकडे. त्यांना त्या बौद्ध धर्माची चिकित्सा करत असताना त्याच्या लक्षात असं आलं की केवळ जगामध्ये हाच एकमेव असा धर्म आहे की तो माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी देत असतो. आणि मग त्याच्यासाठी बाबासाहेबांनी संपूर्ण ह्या विश्वामधल्या धर्मांची चिकित्सा करत असताना त्यांना असं फरक जाणवला की धर्म आणि धम्म याच्यामधला फरक काय. त्याच्यावर प्रथम त्यांनी खूप असा फोकस केला की हा धर्म जो आतापर्यंत माणसाला माणूस म्हणून जगण्याचा खरं तर अधिकार देत नाही तो म्हणजे धर्म. आणि या धर्मामध्ये काय अशी गोष्ट आहे की जी माणसाला माणूस म्हणून स्वीकारत नाही. तर ह्या धर्मामध्ये त्यांनी पाहिलं की इथे माणसाला स्थान नाही, इथं ईश्वराला स्थान आहे. ईश्वर हा एकमेव अशी गोष्ट आहे की तिच्याच गोष्टीने या विश्वाची जणू काही निर्मिती झालेली आहे असं हे लोक समजतात. आणि इथे माणसाला किंवा व्यक्तीला कुठल्याही पद्धतीचं स्थान नाही. आणि मग त्यांनी विचार केला ज्याला कोणी पाहिलंच नाही, त्याचा कोणाला अनुभवच नाही, अशा गोष्टींवर विश्वास ठेवणारा आणि त्या गोष्टींपायी सजीव माणसाला यातना देणारा हा धर्म आहे. तर मग त्यांनी तौलनिक अभ्यास केला बुद्ध धर्माचा. तथागत असं म्हणतात की मी स्वतः पहिले त्यांना विचारल्याचं ते म्हणतात की मी देव नाही, मी असामान्य असा एक व्यक्ती आहे. मी माझ्या स्वतःच्या प्रयत्नाने बुद्धत्व प्राप्त केलेला आहे आणि त्यांच्या धर्मामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही ही अतिशय महत्वाची गोष्ट बाबासाहेबांच्या लक्षात आली. पण ही चिकित्सा करत असताना बाबासाहेबांना अजूनही गोष्ट लक्षात आली की इथे ईश्वराला स्थान नाही, इथे व्यक्तीला केंद्रबिंदू ठरवलेला आहे. बुद्ध धर्मामध्ये व्यक्ती हा केंद्रस्थानी आहे आणि धर्माच्या नीतीचे समर्थन करण्याची इथे ईश्वराची गरज लागत आहे. जसं पहा आता इतरही धर्मांमध्ये नीती नाही अशाचा भाग नाही. त्या धर्मांमध्ये पण नीती आहे, परंतु त्या नीतीला साक्ष कुणाची लागते, ईश्वराची लागत असते. आपण जर इतर धर्माचा अभ्यास केला असता किंवा त्याचे संप्रदाय केला असता तेही लोक पूजा अर्चा करतात, तेही लोक काही लोक नीतीचे आचरण करतात, परंतु तिथे त्यांना ईश्वराचं समर्थन लागत असतं. पण मित्रांनो इथं तसं नाही. इथे तथागतांनी व्यक्तीला स्वतंत्रता दिलेली आहे. व्यक्तीला सांगितलंय की जर तुझं शिलाचरण किंवा तुझं जीवन हे चांगलं घडवायचं असेल तर तुझं शिलाचरण असणं चांगलं असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांना असं वाटलं की माझा हा समाज याला कधी विद्या संपादन करता आली नाही, त्याच्यामुळे हा विचाराने मागासलेला आहे. याला कधी व्यवस्थित अर्थार्जन मिळालं नाही, त्याच्यामुळे हा परिस्थितीने सुद्धा म्हणजे अगदी गरीब आहे, नाही का. याच्याकडे शस्त्र चालवण्याचा अधिकार नाही, याला कुठलेच अधिकार प्रस्थापित धर्माने दिलेला नाही, त्याच्यामुळे याच्या मानसिक शारीरिक किंवा आर्थिक कुठलीच प्रगती झालेली नाही. मग जर या समाजाची उन्नती साधायची असेल, या धर्मापासून अलिप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी हाच धर्म अतिशय उत्तम आहे. मग त्यांनी हिंदू धर्माची खऱ्या अर्थाने समीक्षा केली. समीक्षा म्हणजे जसं मी म्हणलं ना की चिंतन केलं त्यांनी आणि त्यांच्या जीवनापासून त्यांना जे जे काही त्रास झालेला होता त्या स्वतःलाही लावून पाहिल्या आणि आपल्या बांधवांना सुद्धा लावून पाहिलं की माझा एवढा त्रास झाला तर त्यांना किती झाला असेल. मग हा असा धर्म की तो माणसाला माणूस म्हणून संबोधत नाही, तर मग याच्या व्यतिरिक्त मला बौद्ध धर्म अतिशय जवळचा वाटतो. आणि म्हणून त्यांनी खरं तर जशी एवढा मुख्य मी घोषणा केली फक्त, पण मी कुठला धर्म स्वीकारणार नाही हे काही सांगितलं नाही. कारण त्यांनी सांगितलं की मी हिंदू धर्मात जन्माला आलो तर मी हिंदू धर्मात मरणार नाही. कारण त्यांना ज्या काही यात्रा किंवा जे काही दुःख भोगावं लागलं होतं त्या धर्मामध्ये काय तर ते माझ्या समाजाला आता याच्या पुढे म्हणजे त्याच्या वाट्याला ती गोष्ट येऊ नये, त्यांना ते भोगावं लागू नये म्हणून त्यांनी ही जणू काही त्या ठिकाणी घोषणा केली. आणि बंधूंनो ज्यावेळेस त्यांनी तौलनिक अभ्यास करता करता बुद्ध धर्माची पण चिकित्सा केली आणि मग त्यांना त्या गोष्टी
खरं तर लक्षात आला. कारण हिंदू धर्माची समीक्षा करत असताना त्यांना हे कळलं की इथे कुठल्याच गोष्टी माणसासाठी नाहीये, या तार्किक गोष्टींवर चालल्यात. ईश्वर आहे, देव आहे, आत्मा आहे, या गोष्टींवर हा धर्म आहे. आणि म्हणून इथे माणसाची प्रगती नाही, इथे माणसाला शिराचरण नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी खरं तर या चिकित्सांची आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 या बुद्ध धर्माच्या कोटीमध्ये काढतो. कारण त्याच्या मागचं कारण हेच होतं की इथं स्वतंत्रता होती, व्यक्तीला स्वतंत्रता होती. आणि त्याच्यासाठी बाबासाहेबांनी मग बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याचा जो काही विचार केला आणि तो अंमलातही आणला. विशेषतः त्यांनी तो विचार अंमलात आणला त्याच्यामध्ये अगोदर त्यांनी हे पण विचार केला की खरं तर काही गोष्टीवर त्यांनी खूप चिंतन केलं. सिद्धार्थाचा गृहत्याग, बुद्ध धर्माचा तौलनिक अभ्यास करत असताना किंवा चिंतन करत असताना त्यांनी हे पण पाहिलं. ज्यावेळेस त्यांना बुद्ध धर्म हा जवळचा वाटू लागला त्यावेळेस त्यांनी ह्या गोष्टींचा पण विचार केला की सिद्धार्थाचा गृहत्याग काय होता, कशासाठी केला सिद्धार्थाने गृहत्याग, आणि ह्याच गोष्टींमुळे समाज कसा म्हणजे मागे पडला होता की ज्या सिद्धार्थाला दुःखदायक वाटत होत्या. आणि मग जर माझा समाज हा असा अडाणी आहे, तो त्याला विशेष असं ज्ञान नाही, परंतु त्याला सामावून घेणारा जो धर्म आहे तो म्हणजे बुद्धांचा धर्म. आणि मग तिथून त्यांनी सुरुवात केली की सिद्धार्थाच्या गृहत्यागावर चिंतन करता करता त्यांना नंतर त्या 4 ज्या गोष्टी दिसल्या की ज्याच्यामुळे माणसाला दुःख निर्माण होत असतं, त्या 4 गोष्टींचं सुद्धा बाबासाहेबांनी खरं तर चिंतन केलं. त्याच्यानंतर त्यांनी खरं तर बाबासाहेबांनी बुद्ध धर्माच्या पारंपरिक गोष्टींना सुद्धा काही गोष्टींवर चिंतन केलं. ते म्हणतात की अनेक वेळा असं म्हणलेलं आहे की 4 म्हणजे अनेक लोक पारंपरिकपणे असं म्हणत होते की 4 दृश्य पाहिल्यामुळे सिद्धार्थाने गृहत्याग केला. पण तिथेही बाबासाहेबांनी चिंतन केलं आणि ते म्हणले की ह्या गोष्टी सिद्धार्थाने कधी पाहिल्याच नसतील का, पाहिल्या असतील. परंतु ज्या वेळेस त्यांनी चिंतन केलं त्यावेळेस त्यांनी ते स्वतःशी लावून पाहिलं की मी सुद्धा म्हातारा होणार आहे, मी आजारी पडणार आहे, मी मरणार आहे आणि माझं कर्मच मला कसं पुढे नेणार आहे, या गोष्टीवर त्यांनी विचार केला. आणि हीच शिकवण खऱ्या अर्थाने बुद्धांची शिकवण बाबासाहेबांनी आपल्या समाजाकडे नेण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना माहिती होतं की ह्या गोष्टींमुळे एक दुःख निर्माण होऊ शकतो, परंतु सिद्धार्थाने ह्या 4 गोष्टींसाठी गृहत्याग केला नाही हे सुद्धा त्यांनी पटवून दिलं. निसर्ग निर्मित पाण्यासाठी, रोहिणी नदीच्या पाण्यासाठी 2 अपतेष्ट एकमेकांचा रक्तपात करायला निघाले होते काय, आणि खऱ्या अर्थाने निसर्ग निर्मित पाणी आहे ते अगोदर कोणी घ्यावं कोणी नाही हे खऱ्या अर्थाने समेट घालून ती गोष्ट घडली असती, परंतु ती तिथं थांबत नव्हती. आणि म्हणून सिद्धार्थाने या गोष्टीवर खरं तर दुःख काय आहे जगामध्ये याच्यासाठी तो गृहत्याग केला. याच्यावर बाबासाहेबांनी चिंतन केलं की आपल्याला माहिती आहे की पुढे चालून बाबासाहेबांनी 14 काळाचा जो सत्याग्रह केला, निसर्ग निर्मित पाणी आपल्याही लोकांना मिळायला पाहिजे. आता खऱ्या अर्थानं तो आपल्या आदर्शांपासून घेतलेला एक त्यांनी आदर्श होता, तिथून ही गोष्ट चालत आलेली होती. त्याच्यानंतर असं म्हणतात की बाबासाहेबांनी पारंपरिक बौद्ध धर्म आणि बाबासाहेबांचा प्रणित बौद्ध धर्म असं एक आहे. म्हणजे पारंपरिक बौद्ध धर्मामध्ये एखाद्या भिक्षूनेच दीक्षा घ्यायची. मग बाबासाहेबांनी त्याच्यावर सुद्धा चिंतन केलं. बाबासाहेबांनी तिथेही चिकित्सा केली की असं का, जो माणूस शिलाचरणी आहे, जो माणूस कुशल वागतो त्यालाही दीक्षा देण्याचा अधिकार पाहिजे इतरांना. कारण दीक्षा म्हणजे काय, परिवर्तनास सज्ज होणे. मग इतरांना जर परिवर्तनासाठी सज्ज करायचं असेल तर तो जो माणूस शिलाचरणी माणूस आहे त्याने त्यांना दीक्षा द्यायला पाहिजे. आम्ही यांना दीक्षा दिली. मित्रांनो, खरं तर असं असतं की एखाद्या औषधाचा डोस आपण स्वतः घ्यावा. आपण घेतल्यानंतर ते औषध कसं चांगलं आहे हे इतरांसाठी आपण सांगावं. बाबासाहेबांनी तेच केलं. त्यांनी प्रथम स्वतः दीक्षा घेतली आणि त्याच्यानंतर जमलेल्या सर्व 5 लाख बंधू भगिनींना त्यांनी दीक्षा दिली. म्हणजे हा पारंपरिक बौद्ध धर्मावर सुद्धा त्यांनी चिंतन केलं की आता आधुनिक कसं पाहिजे.
जर नुसतं भिक्षुकवरच अवलंबून राहिलं तर ती गोष्ट चांगली नाही. कारण की आपल्याला माहिती आहे की 1950च्या लेखमध्ये बाबासाहेबांनी ते नमूद केलेलं आहे बुद्ध धर्माच्या घासाची कारणं काय झाली. भिक्षुक विहारवासी झाल्यामुळे जनतेशी किंवा समाजाशी त्यांचा संपर्क तुटल्यामुळे खऱ्या अर्थाने बुद्ध धर्माचा उत्कर्ष पुढे पुढे थांबला होता आणि हीच गोष्ट बाबासाहेबांना खटकली होती आणि म्हणून बाबासाहेब संगम शरणम गच्छामी म्हणत नव्हते. ही गोष्ट आपल्याला सगळ्यांनाच माहिती. मग बाबासाहेबांनी त्या पारंपरिक बुद्ध धर्माला छेद देऊन जणू काही स्वतःच एक नियमावली तयार केली की जो माणूस शिलाचरणी असेल, खऱ्या अर्थाने बुद्ध धर्माचं पालन जो करत असेल तर त्याला दरेकाला बुद्ध धर्माची दिशा देणं गरजेचं आहे. आणि म्हणून तिथून सुद्धा बाबासाहेबांनी चिंतन करून ही गोष्ट तयार केली. दुसरी महत्वाची गोष्ट, अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे की बाबासाहेबांनी चिंतन केलं की बुद्ध धर्माची नेहमी पडझड का होत होती. बुद्ध धर्म परत लयात जातो, परत उठतो, लयात जातो, परत उठतो. याला मागील कारण काय. खऱ्या अर्थाने हे अतिशय महत्वाचं चिंतन बाबासाहेबांचं होतं. कारण मित्रांनो, जणू बाबासाहेबांनी आपल्या लोकांनाच नव्हे तर बुद्ध धर्माला सुद्धा एक संरक्षण कवच निर्माण करून दिलं आपल्या चिंतनानं. कारण बाबासाहेबांना माहिती होतं की बुद्ध धर्माची पडझड का होत असते. जेव्हा लोक, अशिक्षित लोक, कारण आपला समाज त्यावेळेस अशाच पद्धतीचा, जसं मी म्हटलं की त्यांना कुठल्याच पद्धतीने माणसासारखं वागवलं गेलं नाही नसल्यामुळे त्यांची मानसिक, आर्थिक सगळ्या दुर्बलता त्यांच्याकडे होत्या. त्याच्यामुळे जिकडे काही लोंढा जाईल त्याच बाजूने तो जात होता आणि विशेषतः म्हणजे ईश्वराच्या बाजूने तो जास्त झुकलेला होता समाज. म्हणून बाबासाहेबांनी केवळ माणसालाच नव्हे तर धर्माला सुद्धा जणू काही संरक्षण कवच निर्माण करून दिलं. आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 14 ऑक्टोबर 1956ला दीक्षा घेतल्यानंतर बाबासाहेबांनी समस्त समाजाला 22 प्रतिज्ञा दिल्या. जर आपण विचार केला प्रत्येकाने जर 22 प्रतिज्ञा आचरल्या, अवलंबल्या तर कसा बुद्ध धर्माचा ऱ्हास होईल. नाही होऊ शकत. कारण बाबासाहेबांना माहिती होतं की ज्या गोष्टींमुळे समाज हा अधोगतीला गेलेला आहे, ह्याच गोष्टींमागे समाज हा आताही पळत आहे. आताही त्या गोष्टींच्या मागे जणू काही समाज लागलेला आहे. आणि म्हणून जर बुद्ध धर्म अधिक स्ट्रॉंग करायचा असेल आणि त्या बुद्ध धर्माला अधिक त्याची जोड जर मिळाली तर माझा समाज अजून कसा स्ट्रॉंग होईल आणि जेणेकरून बुद्ध धर्माला एक प्रकारे सपोर्ट मिळेल. म्हणून बाबासाहेबांनी खूप मोठं चिंतन करून या 22 प्रतिज्ञा निर्माण केल्या. आपण पाहिलं की आता समोरच सिग्नल आहे, तसं जर काही बाबासाहेबांनी सिग्नल निर्माण करून दिले समाजासाठी. ज्या काही 1 ते 8 प्रतिज्ञा आहेत त्यांच्यापासून ते म्हणतात की तुम्ही स्टॉप, थांबा, रेड सिग्नल आहे, तुम्ही जाऊच नका. उदाहरणार्थ पहिलीच प्रतिज्ञा जी आहे की ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना देव मानणार नाही, गौरी गणपतीची पूजा करणार नाही, कुठल्याही कार्य मी ब्राह्मणांच्या हातून करून घेणार नाही. कारण बाबासाहेबांना चिंतनाअंती असं म्हणजे माहिती होतं, समजलं होतं की ह्याच गोष्टींमुळे समाज लयास गेलेला आहे. म्हणून ह्या सुरक्षित कवचाद्वारे बाबासाहेब असं म्हणतात की तुम्ही या गोष्टींपासून थांबा. पुढच्या प्रतिज्ञांमध्ये बाबासाहेब असं म्हणतात की तुम्ही आता पहा, इकडे तिकडे पहा, म्हणजे आचरण करून पहा थोडक्यात. आणि त्याच्यानंतर शेवटच्या ज्या काही 4-5 प्रतिज्ञा आहेत त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की आता तुम्ही सुसाट जाऊ शकता, तुम्हाला आता कुठलाच धोका नाही. मित्रांनो, जर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या चिंतनाद्वारे आलेल्या ह्या प्रतिज्ञानुसार समाज जगायला लागला, आपलं आचरण करायला लागला तर स्वतःचंही नुकसान होणार नाही. एवढंच नव्हे तर हा अनेक हजारो वर्षापासून चालत आलेला बुद्ध धर्म जो तथागतांनी आपल्याला दिलेला आहे त्याचंही कधीही ऱ्हास होणार नाही. आणि एवढं मोठं चिंतन बाबासाहेबांनी ते केलं. म्हणून मला असं वाटलं की माझ्या दृष्टीने बाबासाहेब खूप चिंतनशील होते त्यांनी. परंतु असं कोणी म्हटलं नाही की हा धर्म कसा चांगला आणि हा धर्म कसा वाईट. हे धाडस माझ्या बाबासाहेबांनी केलं. कारण हे चिंतन जर बाबासाहेबांनी केलं नसतं, हे पौराणिक अभ्यास जर बाबासाहेबांनी केला नसता तर मित्रांनो आजही केवळ समाज सुधारक म्हणूनच बाबासाहेबांचं नाव आपल्या लक्षात राहिलं असतं. परंतु बाबासाहेबांनी चिकित्सकपणे ह्या गोष्टींचा अभ्यास केला आणि सडेतोड सांगितलं की हा धर्म काही कामाचा नाही, हे बाकीचे काही कामाचे नाही. माणसाला उत्कर्ष करायचा असेल तर बुद्धाचा धर्म कसा महत्वाचा आहे, त्याच्यानुसार जीवन जगलं तर खऱ्या अर्थाने माणसाची उन्नती होऊ शकेल.
तर ही एक चिकित्सा अतिशय महत्वाची आहे आणि ही गोष्ट अनेक पिढ्या याच्या पुढे जर माणसांनी वापरली 22 तर आपल्या आचरणात आणल्या तर खऱ्या अर्थाने स्वतःची आणि धर्माची सुद्धा खऱ्या अर्थाने मजबूती होईल. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी पुनर्जन्म आणि कर्मवाद हा जो बुद्ध धर्माचा एक भाग आहे. पुनर्जन्म आता खऱ्या अर्थाने इतर समाजामध्ये पुनर्जन्म हा आहे, परंतु बुद्ध धर्मामध्ये पुनर्जन्म हा कशा पद्धतीने आहे हे बाबासाहेबांनी बुद्धाने त्याच्या धर्मामध्ये पण सांगितलेलं आहे. कारण बाबासाहेबांनी तिथं चिंतन केलं की बुद्ध धर्म पुनर्जन्म कशाचा सांगतो, कुणाचा सांगतो. तर कशाचा हे महत्वाचं आहे, कुणाचा हे महत्वाचं नाही, तर कशाचा पुनर्जन्म हे बाबासाहेबांनी अतिशय त्याच्यावर चिंतनात्मक सांगितलेलं आहे. मग त्यांनी अभ्यास केला, त्यांनी चिंतन केलं बाबासाहेबांनी की माणूस कशाचा बनलेला आहे. कारण आपल्या सर्वांना माहिती, आपण अभ्यास माणूस हा 4 गोष्टींनी बनलेला आहे. पृथ्वी, आप, तेज आणि वायू या गोष्टी. मग जर बुद्ध धर्मामध्ये पुनर्जन्म मान्य असेल तर पुनर्जन्म कशाचा होत असतो, तो पुनर्जन्म ह्याच गोष्टीचा होत असतो. पृथ्वी, आप, तेज आणि वायू. कारण माणूस गेला, माणूस म्हणतो म्हणजे काय होतं, माणूस म्हणतो म्हणजे पंचस्कंधांचं विघटन होऊन जातं. पंचस्कंधांचे विघटन होतं. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे जेव्हा सेपरेट होऊन जातात तेव्हा माणूस मरतो असं डिक्लेअर होतं. आणि ज्या वेळेस पंचस्कंधांचे विघटन होतं आणि केवळ पार्थिव पडलेलं असतं तेव्हा त्याला एकतर अग्निसंस्कार केले जातात किंवा पृथ्वीमध्ये दफन केलं जातं. ज्यावेळेस ह्या दोन्ही क्रिया घडत असतात, ज्यावेळेस अग्निसंस्कार केले जातात त्यावेळेस राख किंवा शिल्लक असते, उष्णता निघून जात असते. त्या अग्निसंस्काराने पाण्याचं बाष्पीभवन होऊन गेलेलं असतं, श्वास हवा तर कधीच थांबलेली असते. पण हे जातात कुठं, तर या 4ही गोष्टी पूर्व जे असतात पृथ्वीमध्ये जे विलीन होत असतात, पाण्यामध्ये विलीन होत असतात, हवेमध्ये विलीन होतात आणि पुन्हा त्याच्यापासून काहीतरी घडत असतं, म्हणजे तो पुनर्जन्म होत असतो. आणि हीच गोष्ट बाबासाहेबांनी बुद्ध धर्मामध्ये चिकित्सकपणे पाहिली की इतर धर्मांमधला पुनर्जन्म काय आणि बुद्ध धर्मामधले पुनर्जन्म काय. मग जर हाच जन्म तुम्हाला व्यवस्थित करायचा असेल, ह्या धर्मामध्ये तुम्हाला जर काही चांगलं साध्य करायचं असेल तर त्याच्यामध्ये बुद्ध धर्मामध्ये कर्मवाद दिलेला आहे. कर्म, कारण जर आपली स्वतःची प्रगती साधायची असेल आणि आपल्याबरोबर इतरांची प्रगती साधायची असेल तर आपल्याला आपलं कर्म अतिशय उत्तम ठेवणं गरजेचं आहे. आता पहा, इतर धर्मांचा तौलनिक अभ्यास करत असताना बाबासाहेबांना असं लक्षात आलं की तुम्ही तुमचं कर्म कितीही जरी चांगलं ठेवलं तर तुमच्यावरच्या काही पारंपरिक गोष्टी जात नाहीत. मित्रांनो, आजही आपण ते अनुभवत आहोत. जरी माणूस सुप्रीम कोर्टाचा चीफ झाला तरी सुद्धा त्याचं कलंक पुसला गेलेला नाही, तो म्हणजे जातीचा. साधं तुम्ही पोलिसांना उलट बोला की लगेच तुमच्यावर 353 दाखल होते आणि तुम्हाला मध्ये टाकण्यात येतं. परंतु आज चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्यावर भूत फेकण्याचा प्रयत्न करून आज तो माणूस घरात बसून मुलाखत घेतोय. म्हणजे याचा अर्थ समजून घ्या की इथं कर्मवाद कसा आहे. इतर धर्मांमधला तुम्ही कितीही चांगलं कर्म करा परंतु तुम्हाला तुमचा तो कलंक पुसला जात नाही. पण इथं बुद्ध धर्म काय म्हणतो की तुम्ही तुमचं कर्म जेवढं चांगलं करा तेवढी तुमची प्रगती होत आहे. आणि सत्य आहे. आपण पाहिलं की किसा गौतमी एवढंच नव्हे तर आम्रपाली किंवा आपण पाहतो की अनेक जे बुद्ध धर्मामध्ये प्रवेश केलेले लोक होते, अंगुळीमाल सारखा माणूस, यांनी आपलं कर्म ठीक केलं आणि मग त्याचा उद्धार झाला. इतर धर्मांमध्ये तसं नाही. आणि हीच चिकित्सा बाबासाहेबांनी केलेली. म्हणून बाबासाहेबांनी तौलनिक अभ्यास करत असताना बुद्ध धर्म आणि इतर धर्म यांच्यामधला जो काही फरक आहे तो खऱ्या अर्थाने इथं सांगितला. आणि मग म्हणून त्याने आपल्या अनुयायांना बुद्ध धर्माच्या ओटीमध्ये टाकलं. मग जर आपल्याला त्यांनी बुद्ध धर्माच्या ओटीमध्ये टाकलेलं आहे तर मग आपलं कर्तव्य काय आहे. जसं मी म्हणलं की एवढ्या महान व्यक्तीने चिंतनात्मक हा धर्म जणू काही निवडला आणि त्याच्यावर त्याच्यामध्ये आपल्याला टाकलं.
तर आपलं कर्तव्य आहे की आपणही त्या आपल्या महान पुरुषांचा आदर्श घेऊन आपलं जीवन त्या पद्धतीने जगायला पाहिजे. कारण त्यांनी मी तसं म्हणलं की पुनर्जन्म आणि कर्मवाद याच्यावर चिंतन केल्यानंतर ह्या गोष्टी लक्षात आल्या की खऱ्या अर्थाने पुनर्जन्म हा असा होतो म्हणून इथं दुःखी व्हायची गरज नाही. कारण आपण नेहमी सरसुद्ध वाचत असतो तरी सुद्धा आपल्यातली प्रिय व्यक्ती गेल्यानंतर आपल्याला दुःख हे होतच, त्याचाच वाद नाहीये. परंतु किती दिवस दुःखाला आपण कवटाळून बसावं, दुःख 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 करत राहिलं तर मग सुखाच्या वाट्याला कधी आपण द्यायचं, सुख कधी आपण स्वीकारावं. म्हणून सरसुद्धामध्ये जसं तथागतांनी सांगितले हीच गोष्ट बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही पुनर्जन्म तुमचा होणारच आहे, त्यामुळे दुःख पाठवू नका ना. उष्ण घेतलेल्या ह्या गोष्टी पुन्हा या निसर्गाला परत आपण करायच्याच आहेत. शेजारची जर एखादी वस्तू आणली तर ती आपल्याला परत करायचीच असते. मग आता हे निसर्गातलं एवढं मोठं शरीर आपण घेतलेलं एक ना एक दिवस परत करावंच लागेल. म्हणून इथे बाबासाहेबांनी या गोष्टीवर विचार केला आणि मग ते पुनर्जन्माची व्याख्या कशी आहे ही सांगितली. आणि कर्मवाद जसं मी सांगितलं की अंगुलीमाल पासून आम्रपालीपर्यंत सगळ्याच लोकांनी आपलं कर्म नाही का बुद्ध धर्मानुसार किंवा त्या शिकवणीनुसार केलं आणि त्यांना खऱ्या अर्थाने ते अनंत पदापर्यंत गेलेले. मित्रांनो सांगायचं म्हणजे आपल्याला काही म्हणजे अनंत ही गोष्ट जरी लांब असली तरी सुद्धा आपल्या स्वतःचं शिलाचरण व्यवस्थित ठेवून आपलं जे कर्म आहे ते आपण त्याच्यावर कसं लक्ष केंद्रित करायला पाहिजे की खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांना जे आपले आदर्श म्हणतो आणि बाबासाहेबांनी ही जी चिंतनात्मक गोष्ट आपल्याला दिलेली आहे तर त्याच्यानंतर आपण त्याच्यावर आवड होऊन आपण खऱ्या अर्थाने आपलं जीवन सुधारू शकतो. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने चिंतन केलं भिक्षू संघ. बुद्धांनी भिक्षू संघ का निर्माण केला असेल त्यामध्ये पहा आपण जर अभ्यास करत आहात सगळं तर आपल्याला माहिती आहे भिक्षूंमध्ये त्या काळात अतिशय श्रीमंत लोक पण दाखल झालेले होते की त्यांच्याकडे कुठल्याही गोष्टींची कमतरता नव्हती. अतिशय श्रीमंत लोक होते तरी सुद्धा ते भिक्षू झाले होते कारण त्यांना बुद्धांची शिकवण पटलेली होती. घरात राहून किंवा संपत्ती जवळ ठेवून कारण आणि तिथं सिद्धार्थ बुद्धांनी मांडलेला होता. तिथं कितीही जरी संपत्ती असली तरी ती काही तुम्हाला चिरकाल तुमच्याजवळ राहणारी नाहीये. म्हणून त्यांनी हा सिद्धांत मांडला होता की प्रत्येक माणसाने भिक्षू होऊन बुद्धांच्या धम्माचा जर प्रचार सगळ्या दिशांना केला तर भिक्षुवे चरितम बहुतनिताय बहुजन सुखाय. ह्या गोष्टींवर सुद्धा बाबासाहेबांनी चिंतन केलं की मग भिक्षू संघ निर्माण करण्यामागचा उद्देश काय होता बुद्धांचा. मग आजही तो आपल्याला लागू पडतो. जसं आज आपण विहारांमध्ये येत असतो इथे काही अभ्यास आपण करत असतो आणि असं जाऊन जसं आपले आदर्श म्हणजे आहेत संग्रहित किंवा बाबासाहेबांनी जो धम्म आपल्याला दिला याच्यातनं शिकून आपण अनेक दिशांना जात असतो. आजही तिरंगा बौद्ध महासंघामध्ये धम्म झाली. आता जर आपण पाहिलं 16 तारखेपासून तुम्हाला कोणीच भेटणार नाही. त्यांनी काही जीवन नाही फक्त केसा त्यांच्याकडे आहे परंतु ते अनेक दिशांना जाऊन धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असतात. आणि ही आता गोष्टी बाबासाहेबांनी चिंतनातून निर्माण केलेली आहे की असा धम्मसेवक पाहिजे. 1950च्या लेखामध्ये त्यांनी तेच सांगितले की असा धम्मसेवक पाहिजे की जे कुटुंबांमध्ये राहून धम्माचा प्रचार आणि प्रसार करेल. आणि याच्यावर बाबासाहेबांनी भिक्षू संघावर चिंतन केलं होतं कारण बाबासाहेब हे थोर असे तत्ववेत्ते होते. मित्रांनो त्यांनी एकही गोष्ट सोडली नाही चिंतनाशिवाय. प्रत्येक गोष्टीवर त्यांनी चिंतन केलं आणि मग भिक्षू संघ काय काम करतो काय करत होता त्या काळात आर्य संघ काय करत होता आणि मग आताचे भिक्षू काय याच्यावरही चिंतन करून त्यांनी त्या 1950च्या लेखामध्ये हीच गोष्ट नमूद केली होती की नवीन धम्मसेवक पाहिजे. आणि मग या भिक्षू संघावर चिंतन करत असताना बाबासाहेबांच्या लक्षात हीच गोष्ट निर्माण का होतात काय आणि मग त्याच्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करावे लागतात याच्यावर बाबासाहेबांनी चिंतन केलं आणि शेवटी ते म्हणतात की निर्वाण म्हणजे व्यक्तित्व पूर्णपणे भिजणे नाही. लोकांना आतापर्यंत म्हणजे समज असा आहे पारंपरिक बौद्ध धर्मामध्ये की माणूस संपला म्हणजे त्याचं निर्वाण होतं. तर असं नाही तर बाबासाहेबांनी या गोष्टीवर चिंतन करून असं म्हटलंय की वासनाचा परिपूर्ण नाश झाला पाहिजे असंही म्हणाही तर वासनेच्या आगीत इंधन घालू नका म्हणजे निर्वाण.
पहा मग आता ज्या काही कामछंदाच्या काही म्हणजे पंच इंद्रिय आहेत आपले, यांच्या आसक्तीला इंधन घालू नका, म्हणजे तुमचं निर्वाण. किती मोठं चिंतन आहे बाबासाहेबांचं. पहा निर्वाणाची व्याख्या बाबासाहेबांनी कशी केली. माणूस विजणे किंवा माणूस जाणे म्हणजे निर्वाण नाही, किंवा तुमच्या वासनाचा पूर्णतः नाश पण व्हायला पाहिजे हे पण निर्वाण नाही. कधी कधी राहतात दोष, माणूस असल्यावर त्याच्यामध्ये दोष असतात, परंतु ज्या काही वासना निर्माण होत असतात पंचेंद्रियांच्या माध्यमातून, कामछंद म्हणजे पंचेंद्रियांच्या मार्फत निर्माण होणारी तृष्णा थोडक्यात, आणि त्या तृष्णेची परिपूर्तता करणं म्हणजे कामछंद. मग या वासनांना इंधन न पुरवणे खूप म्हणजे चिंतनात्मक बाब आहे मित्रांनो. वासनांना कुठल्याही प्रकारचे इंधन न पुरवणे म्हणजे निर्वाण होय. आणि ह्या गोष्टीवर बाबासाहेबांनी खूप सखोल असं चिंतन केलं, आणि ह्या निर्वाणावर सुद्धा त्यांनी खूप असं केलं. मग जर आपण समाजामध्ये जीवन जगत असतो, कुटुंबामध्ये जीवन जगत असतो, आणि जीवन जगत असताना आपण स्वतःची अंतर्मुख व्हायचं. बुद्ध आणि बाबासाहेब माझे आदर्श आहेत, आणि मला निर्वाणाकडे जायचंय. आता तथागतांनी काय त्याग केलं, तथागतांनी कुठल्या वासनांना इंधन नाही पुरवलं किंवा परिपूर्ण त्यागल्या, केवळ जाऊ द्या. बाबासाहेबांनी कुठल्या कुठल्या याच्यावर स्वतःच्या याच्यावर किती बंधनं आणली मित्रांनो. पहा आपल्या सर्वांना माहिती असेल की आजकाल लोकांना म्हणजे सत्ता, संपत्ती, शक्ती, सौंदर्य आणि शिक्षण या 5 गोष्टींच्या नशा असतात. पहा त्या 5ही गोष्टी बाबासाहेबांकडे होत्या, पण त्यांना त्या गोष्टीची नशा नाही झाली. कारण बाबासाहेबांसारखा एवढं उच्च शिक्षित व्यक्तीला किती नशा यायला पाहिजे होती शिक्षणाची, की माझ्यासारखा या जगामध्ये दुसरं कोणीच नाही. पण नाही, त्यांनी त्या गोष्टीपासून स्वतःला अलिप्त केलं. म्हणून ते म्हणतात की निर्वाण म्हणजे तुमच्या संपूर्ण वासनांचं पण खंडन नाही, तर त्या पूर्णतः नाश व्हायला पाहिजे अशा पण नाही, परंतु त्या सौम्य व्हायला पाहिजे. आणि तुम्ही त्या वासनेच्या आगीला इंधन पुरवता कामा नये, म्हणजे तुम्ही निर्वाणाकडे जात असता. खर तर मी ज्यावेळेस चिंतन करत होतो या गोष्टीवर, त्यावेळेस असं वाटलं की माझ्या नावाचा अर्थ मला आत्ता समजला. धर्मयश. अनेक जण धर्मयश म्हणतात, आणि मलाही असं वाटत होतं की धर्मयश म्हणजे मी धर्मावर यश मिळवलेलं आहे. परंतु ज्यावेळेस मीही माझ्या नावाचं चिंतन करत होतो, माझ्या आचार्यांशी मी बोललो किंवा माझ्या काही ज्येष्ठ मंडळींशी मी बोललो, आणि आता 1 महिन्यापूर्वी एका शिबिरामध्ये मी डायरेक्ट विचारलं, तर म्हटलं मग माझ्या नावाचा अर्थ मला आताच कळतोय. धर्मयश म्हणजे काय, म्हणजे माझ्या पंचेंद्रियांचे जे धर्म आहेत त्याच्यावर मी यश मिळवतो की नाही, मी काय पाहावं, मी माझ्या वाचेने कसं बोलावं किंवा मी काय ग्रहण करावं, मी माझ्या त्वचेने कसा स्पर्श करावा, मी माझ्या कानाने काय ऐकावं, याच्यावर माझं यश आहे का. आपल्याला प्रत्येकाला नाव आहे, आणि त्या नावामध्ये सुद्धा एवढं गांभीर्य आहे मित्रांनो. जसं मी माझं सांगितलं, खरं तर बाबासाहेबांनी अशा अनेक गोष्टींवर चिंतन केलेलं आहे. निर्वाण शब्द बोलून मोकळं होतो आपण, परंतु हा एवढा गहन अर्थ त्या निर्वाणात असेल हे अजूनपर्यंत मला तरी माहित नव्हतं, कदाचित आपल्याला माहित असेल. तर असे चिकित्सक बाबासाहेब होते. आणि विशेष म्हणजे ते आपण असं म्हणू शकत नाही की ते कुठल्याही धर्माचा तिरस्कार करत होते. नाही, तिरस्कार करत नव्हते, पण त्यांना ज्या नकोशा गोष्टी होत्या ते त्याच्यावर ते सळतोड बोलायचे. आता आपण एक आपल्या बांधवांची किंवा आपल्या जुन्या लोकांची एक समज झालेली की बाबासाहेब हे हिंदू धर्माच्या विरोधात होते. तसं नाही, त्यांना त्याच्या सुधारणा घडवायची होती मित्रांनो, आणि म्हणून ते त्या पद्धतीने बोलत होते. संत साहित्याबद्दल बाबासाहेबांबद्दल मी कोट झाली की प्रत्येक भिक्षूने किंवा धर्मप्रचार प्रसार करणाऱ्या माणसाने एका जागी स्थिर बसू नये. जसं आर्य संघ हा अनेक दिशांना जाऊन धर्माचा प्रचार प्रसार करत होता, कारण की तोच माणसाला माणूस म्हणून संबोधणारा एकमेव धर्म आहे, आणि त्याचा प्रचाराने प्रसार जर केला तर प्रत्येक सजीवाची माणसांची, स्त्री पुरुषांची इथं उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही.
म्हणून त्या भिक्षू संघावर सुद्धा बाबासाहेबांनी खूप असं चिंतन केलं. त्याच्यानंतर निर्वाण ह्या शब्दावर सुद्धा बाबासाहेबांनी चिंतन केलं. पहा, धर्मचिकित्सा करत असताना मी म्हणजे माझं जे टायटल मी दिलेलं आजच्या प्रवर्तनाचं, तर धर्मचिकित्सक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. केवळ ते काही तुटपुंज्या गोष्टींवर चिंतन नाही केलं त्यांनी, तर त्यांनी आणि ह्या गोष्टींवर चिंतन करता करता निर्वाणावर सुद्धा चिंतन केलं. आता निर्वाण म्हणजे काय? आता निर्वाण म्हणजे निर्दोषी जीवन. आपण सांगून मोकळं होऊन जातो, कुठलाच दोष आपल्यामध्ये असता कामा नये. मग दोष काय येतात आपल्यामध्ये? दोष वाचलं की संत साहित्यावर त्यांचे असलेलं खूप प्रेम होतं बाबासाहेबांचं. श्रीमान राघव जोशी यांच्या जवळ ते बोलत होते. जोशी ब्राह्मण माणूस मराठी भाषा व मराठी साहित्य याबद्दल बोलताना 18 ऑगस्ट 1943 रोजी बाबासाहेब म्हणाले की इच्छा यावत सर्व मराठी पुस्तके व ग्रंथ कोणी अरबी समुद्रात बुडवून टाकले किंवा जाळून टाकले तरी मला दुःख होणार नाही. पहा पुढचं वाक्य. तर फक्त 2 अपवाद सोडून, ते असं म्हणतात, एक तुकारामांची गाथा आणि दुसरी ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, या 2 ग्रंथांच्या आधारे माझी मराठी अभिमानाने व डौलाने जिवंत आहे. पहा, सर आपल्याला असं वाटतं की बाबासाहेब नाही का हिंदू धर्माचे विरोधक होते. आता तसं पाहिलं तर हे 2 समाज सुधारक तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर सरळ म्हणून टाकतो की काय नाही. आता आपण तुकाराम महाराजांना आपण जवळचं आपण म्हणायला लागलो, परंतु अजूनही ज्ञानेश्वरांबद्दल नाही का अजूनही आपल्या मनामध्ये किंतु परंतु आहे. परंतु ज्यावेळेस बाबासाहेब चिकित्सा करतात की अख्खं मराठी साहित्य जरी बुडालं किंवा अरबी समुद्रात किंवा ते जळालं तरी मला दुःख होणार नाही, परंतु ह्या 2 तुकारामांची गाथा, अभंगांची गाथा आणि ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी जिवंत जरी राहिली तरी मराठी भाषा ही डौलाने जिवंत आहे. आता जर आपण याच्यावर विचार केला तर कन्फ्युजन वाटतं आपल्याला. आपलं स्वतःच बाबासाहेबांबद्दल नाही, बाबासाहेब सडेजोड होते. बाबासाहेबांचं तेवढं चिंतन होतं मित्रांनो, कारण बाबासाहेबांनी त्या सुद्धा धर्मांचा अभ्यास केला होता, त्या संतांचा अभ्यास केला होता. कारण आपल्याला माहिती आहे की बाबासाहेब हे परिपूर्ण धर्माने जीवन जगणारी व्यक्ती होती. लहानपणापासूनच रामजी बाबा हे कबीरपंथी होते. त्यांच्या घरामध्ये रामायण महाभारताच्या गोष्टी पण सांगितल्या जायच्या, मी राजा वगैरे ते सांगायचे त्यांना. परंतु पुढे चालून चालून चिकित्सा करत 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 त्याच्यामधला सार काढत असताना त्याच्यामध्ये अकुशल काय आणि कुशल काय हे फक्त बाबासाहेब घेत होते. आता इथे तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर यांच्याविषयी बोलत असताना त्यांनी द्वेष नाही केला, कारण ते हिंदू धर्माचे प्रचारक आहेत किंवा प्रसारक आहेत. परंतु खऱ्या अर्थाने आता आपल्याला लक्षात आलं की तुकाराम महाराज हे सुद्धा एक बोधिसत्व होते. आणि आता मी तर आज वाचताना माझ्या लक्षात आलं की ज्ञानेश्वराचं पसायदान जर आपण वाचलं, जरी ऐकलं ना, तर आता एक शब्दाची फोड करा आपण, तर ते सुद्धा आपल्या लक्षात येईल की बाबासाहेब किती चिकित्सकपणे अभ्यास करत होते. तर खऱ्या अर्थाने आपल्या समोर चिकित्सक धर्म चिकित्सक बाबासाहेब हे मानत असताना जेव्हा मी विचार करत होतो की खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी किती चिकित्सा केली हो. या धर्माने त्यांना असंख्य अशा वेदना दिल्या, असंख्य अशी दुःख दिली, काय सांगवत नाही खऱ्या अर्थाने. कशा जर आपण विचार केला तर आपल्या डोळ्यांना धागा लागतील की एवढ्या मोठ्या माणसाला या धर्माने एवढे दुःख दिले तरी सुद्धा त्या धर्मात सुधारणा व्हावी याच्यासाठी बाबासाहेब प्रयत्न करत होते. म्हणजे किती महान करुणा होती. आणि ह्याच करुणेपायी बाबासाहेब चिकित्सा करत होते, त्याच्यामध्ये सुधारणा कशी होईल. परंतु जरी त्यांचे काही धर्म म्हणजे स्वतःला धर्म मार्तंड संबंधाने माणसं तयार नव्हते, परंतु बाबासाहेबांनी काही लोकांना आपल्याशी करून या चिंतनात्मक अभ्यासातून त्यांच्या लक्षात आणून दिल्या. म्हणून त्या काळामध्ये अनेक ब्राह्मण मंडळी बाबासाहेबांच्या बरोबर होती, त्यांचे विचाराचे त्यांना बरोबर घेऊन अनेक सत्याग्रह आंदोलन बाबासाहेबांनी केले. मनुस्मृतीपासून जर आपण विचार केला काळाराम मंदिरापर्यंत तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आपल्या समोर धर्मचिकित्सक बाबासाहेब हे मांडत असताना मी या ठिकाणी बाबासाहेबांनी केलेली धर्माची व्याख्या, धम्माची व्याख्या, हिंदू धर्माची समीक्षा कशी केली बाबासाहेबांनी, बौद्ध धर्माचा स्वीकार कशामुळे केला,
पूर्ण चिकित्सा अगदी बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला. त्याच्यानंतर पारंपरिक बौद्ध धर्म आणि बाबासाहेब प्रणित बौद्ध धर्म म्हणजे काय, कारण परंपरेला तडा देऊन बाबासाहेबांनी काही गोष्टी पुढे नेल्या. म्हणजे जसं काही दरेकाने दीक्षा दिली पाहिजे, 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी आणल्या. जरी बुद्धांनी पंचशील दिले होते पण बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा आणल्या. म्हणजे हा परंपरेच्या बौद्ध धर्माला सुद्धा त्यांनी पुढे विकसित करायचा प्रयत्न केला. बुद्ध धर्माला सुद्धा बाबासाहेबांनी कवच कुंडला कशी निर्माण करून दिली 22 प्रतिज्ञांच्या माध्यमातून. त्याच्यानंतर पुनर्जन्म आणि कर्मवाद हे काय बाबा होतं याच्यावर बाबासाहेबांनी चिंतन करून बुद्ध धर्माचा स्वीकार केला. कर्मविपाक कसा असतो याच्यावर बाबासाहेबांनी चिंतन केलं. जसं म्हणलं की आपलं कर्म जर चांगलं असेल त्याचा विपाक हा चांगलाच होईल. तर त्याच्यानंतर भिक्षू संघावर बाबासाहेबांनी चिंतन केलं की भिक्षू संघाची निर्मिती का करावी लागली बुद्धांना, मग आता काय परिस्थिती असायला पाहिजे. की जसं आपण आता मी म्हटलं की तिरंगा बौद्ध महासंघात ब्रह्मचारी ही एक संकल्पना आहे, ते पण नाही का अनेक ठिकाणी जाऊन धर्माचा प्रचार प्रसार करत असतात. त्याच्यानंतर निर्वाणाचा अर्थ बाबासाहेबांना म्हणजे कसा अभिप्रेत होता हे सुद्धा मी सांगितलं. आणि मित्रांनो त्यांचं संत साहित्यावरचं प्रेम कसं होतं हे सुद्धा मी या ठिकाणी आपल्यासमोर व्यक्त केलेलं आहे. खऱ्या अर्थाने मी माझ्या चिंतनातून या गोष्टी सांगितल्या आहेत. हे माझं चिंतन आहे. आपल्याला पटलं असेल आपण ते घ्यावं, अन्यथा पटलं नसेल तर आपण तिथं सोडून द्या. कारण आग्रह नाही असा की मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी आपल्याला पटल्या असतीलच असं नाही. तर एक लहान भाऊ समजून कदाचित आपण त्या स्वीकारा किंवा सोडून द्या. तर आता ह्या प्रसंगी आपल्या समोर बोलताना खूप खूप मला आनंद होत आहे. जरी या दिवाळीच्या शिबिराच्या तयारीमध्ये अनेक बंधू भगिनी क्लासला आले नाही तरी पण दिवाळीनंतर आपलं हे विहार भरलेलंच असेल. कारण आपण अशा प्रज्ञा सूर्याच्या किरणांवर अभ्यास सुरू केलेला आहे की जेणेकरून त्या किरणांमध्ये आपण प्रकाशित झालेलो आहोत आणि समस्त समाज प्रकाशित झालेला आहे. नव्हे तर पूर्ण हे भारत वर्ष कितीही जरी झालं तरी बाबासाहेबांच्या ह्या किरणांना कुठेही अडवू शकत नाही. भारतीय राज्यघटनेच्या मार्फत आजही आपण खऱ्या अर्थाने त्या सूर्यकिरणाचा अनुभव घेत आहोत. तर आपण सर्वांनी अगदी शांतपणे ऐकून घेतलं मला, त्याबद्दल मी आपला सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मी माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. पुन्हा सर्वांना सविनय देवी. नमो बुद्धाय. बाबासाहेबांच्या जीवनावरच त्यांनी चिकित्सा केलेली आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्याला बरेच बाबासाहेबांनी कसा अभ्यास केला आणि काय केलं हे सगळं आपल्याला सविस्तर धर्मांतरापासून ते बुद्धापर्यंत ते सगळं व्यवस्थित त्यांनी मांडणी करून, जरी आज आपल्या इथं धम्मवर्गाला जरी लोक नसले तरी त्यांच्या अभ्यासामधून मी पण भारावून गेलो नाही. कारण जसं जसं मी पण अभ्यास केला होता तेच त्यांनी त्याचा आपल्याला अनुभव करून दिलेला आहे. तर खरोखरच मी त्यांचं धन्यवाद करतो आणि पुण्याहून बोलतो.